बातमी रायगडमधनं आहे। खोपोली इथल्या प्रसिद्ध झेनत धबधबा परिसरात ओढ्याला अचानक पूर आला आणि 70 पेक्षा जास्त पर्यटक इथं अडकले होते। रेस्क्यू टीमनं आता जीवाची बाजी लावली आणि या सर्व प्रवाशांना 1.5 वर्षांच्या बालकापासून ते 60 ते 65 वर्षांच्या ज्येष्ठांपर्यंत सगळ्यांची सुखरूप सुटका केली आहे। आपत्कालीन परिस्थिती दाखवलेल्या अतुलनीय धाडसाबद्दल आता खोपोली पोलीस आणि रेस्क्यू टीमचं सर्वत्र कौतुक होत आहे। ब्रेकनंतर स्वागत। धाराशिवमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आलाय आणि यावेळेला उपवर्गीकरण करण्याचा सरकारचा घाट घातल्याचा आरोप करण्यात आलाय। या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग घेतला। दरम्यान उपवर्गीकरणाच्या विषयावरती 27 आमदारांनी सरकारला पत्र लिहिल्याचं आनंदराज आंबेडकर यांनी सांगितलंय। सरकारचा बिलकुल प्रतिसाद मिळत नाहीये। एवढंच नव्हे तर 29 पैकी 27 आमदारांनी मुख्यमंत्र्यांना पत्र दिलंय आणि त्यांना चर्चेसाठी आम्हाला बोलवा म्हणून सांगितले। अजूनही 27 SC आमदारांना सुद्धा सरकार बोलवत नाही। एवढं सरकारचं म्हणजे जबरदस्तीने हे उपवर्गीकरणाचा घाट आहे। पण सरकारला म्हणून तर आम्ही सांगू इच्छितो की सरकार असो किंवा ऐका ना, सुप्रीम कोर्ट असो, सर्वात वरती जनता असते आणि हे दिल्लीमधल्या जंतर मंतरमध्ये विद्यार्थ्यांनी दाखवून दिलेलं आहे।